जय जगन्नाथ मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सध्या जगन्नाथपुरीची रथयात्रा चालू आहे। तर याच निमित्ताने आज आपण प्रभू जगन्नाथाला अत्यंत प्रिय असणाऱ्या खिचडीची रेसिपी पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या प्रभू जगन्नाथची प्रिय खिचडीच्या रेसिपीला। तर मित्रांनो, प्रभू जगन्नाथाला खिचडी इतकी प्रिय का आहे त्यामागची एक कहाणी म्हणजे खूप वर्षाआधी जगन्नाथपुरीमध्ये कर्माबाई नावाच्या एक प्रभूच्या भक्ती राहत होत्या आणि त्या दररोज अंघोळ न करता देवासाठी खिचडीचा भोग तयार करत होत्या आणि प्रभू जगन्नाथ देखील प्रत्येक दिवशी एका बालस्वरूपात येऊन त्यांच्या खिचडीचे प्राशन करत असे। अशाच एका दिवशी कर्माबाईच्या घरी एक पंडित आले आणि त्यांनी कर्माबाईला अंघोळ न करता देवासाठी खिचडीचा भोग तयार करताना पाहिले आणि त्यांनी कर्माबाईला सांगितले की त्यांनी अंघोळ करून देवासाठी भोग तयार करावा। त्या दिवशी कर्माबाईने अंघोळ करून देवासाठी भोग तयार केल्याने देवाला भोग खाण्यास उशीर झाला आणि कर्माबाईला त्याबद्दल वाईट वाटू लागले आणि भोग खाण्यास उशीर झाल्यामुळे दुपारच्या मंदिरातल्या नैवेद्याची वेळ होऊन गेली। तर देव तसेच उष्ट्या तोंडाने मंदिरात गेले आणि मंदिरात जेव्हा पंडितांनी बघितले तर देवाच्या तोंडाला खिचडीचे शीत लागलेले त्यांना दिसले। तेव्हा त्यांना स्वतःची चूक कळाली आणि त्यांनी कर्माबाईची माफी मागितली। यानंतरपासून आपल्याला बघता येईल की प्रत्येक प्रातःकाळी देवाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो। तर मित्रांनो, यावरून आपल्याला कळते की देवाला आपल्या स्वरूपाशी नाही तर आपल्या भावाचे महत्त्व आहे, आपल्या भावनांचे महत्त्व आहे। जय जगन्नाथ मित्रांनो। तर मंडळी, आपण पाहत आहात की आपण खिचडी तयार करताना त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट, कांदा, वेगवेगळ्या भाज्या आणि तांदूळ आणि वेगवेगळ्या डाळी धुवून टाकलेल्या आहेत व आता आपण पॅनमध्ये त्या सर्व परतून घेऊया आणि परतल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर आपण हे सर्व तयार केलेले खिचडीचे मिश्रण हे कुकरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत। तर मीठ आपण सर्वात पहिले छान मिक्स करून घेऊया आणि हे सर्व मीठ मिक्स झाल्यानंतर आपण आपल्या खिचडीचे मिश्रण आता आपल्या कुकरमध्ये ॲड करून घेऊया। तर गॅस आपण लहान केलेला आहे। तर चला हे मिश्रण कुकरमध्ये ॲड करून घेऊया। तर आपण खिचडीचे तांदूळ हे कुकरमध्ये घातलेले आहेत आणि आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया। तर पाणी ॲड केल्यानंतर आपण सर्व मिश्रण पाण्यामध्ये नीट मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण पाण्याला उकळी येऊ देणार आहोत आणि उकळी आली की आपण कुकरचे झाकण लावून घेणार आहोत। तर मंडळी, कुकरमधल्या पाण्याला उकळी येत आहे। आपण आता कुकरचे झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घेऊया। तर तिसरी शिट्टी झाली आहे मित्रांनो। आपण गॅस बंद करून घेऊया आणि 5 मिनिटानंतर कुकर शांत झाले की आपण आपली खिचडी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। तर फायनली फूडीज, आपल्या प्रभू जगन्नाथाच्या प्रिय खिचडीची रेसिपी आपण त्यांना ती प्रिय का आहे या कहाणीसोबत पूर्ण केली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि फेसबुक पेजवर मला फॉलो करा। वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ।